या स्पर्धेच्या निमित्ताने शिवसेना नेते त्याचबरोबर माजी खासदार सगळ्यांचा लाडका व्यक्तिमत्व आदरणीय राजनजी विचारे साहेब यांचं काही क्षणात या ठिकाणी आगमन होत आहे। आदरणीय सन्मान्य राजनजी विचारे साहेब ए डिंकू घरी जाय आपण बोलत होतो। जय भारत सेवा मंडळाची देखील महत्त्वाची स्पर्धा आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण घेतली होती। बड्या मारुतीच्या असणाऱ्या ज्या 4 स्पर्धा होत्या या सर्व स्पर्धांसाठी आदरणीय साहेबांनी महत्त्वाचं योगदान दिलं होतं। आणि नुकताच डिसेंबर महिन्यात मगाशी आपण पाहिलं महेश सावंत साहेब देखील बोलले की शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय अदिती देसाई साहेब, शिंदे साहेब, त्याचबरोबर महेश सावंत साहेब, व्यासपीठावरती असणारे सगळे शिवसेनेचे असणारे नेते आमचे अरविंद साहेब सावंत साहेब असतील, त्याचबरोबर परब साहेब असतील, आदरणीय सचिनजी अहिर साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वानं अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन आपण करतोय। जरा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी। 2014 साली देखील आदरणीय सुनील भाऊ जेव्हा आमदार झाले तेव्हा पहिल्यांदा प्रो कबड्डीच्या असणाऱ्या व्यावसायिक स्पर्धेचं असणारं आयोजन वरळीच्या मैदानात आदरणीय सुनील भाऊंच्या नेतृत्वाने झालं होतं आणि या स्पर्धेसाठी देखील विशेष असं सगळ्या थँक्यू। वन टू कम बॉक्स ए डिंकू घरी जा आकाशाला गमस्ती घालणारा एक दर्जेदार असं कडू गगन गौडा आक्रमणासाठी येताना आपण पाहतो। नेतृत्वाचं प्रदर्शन प्रत्येक स्पर्धेत आपण गगन गौडाचं पाहिलेलं आहे। फार महत्वाचा असणारे क्षण असतील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो। एका दैवी एक कलाढ्याचा सगळ्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतोय। आजची रात्र आपल्यासाठी निश्चितच परभणी असणारी रात्र आहे। भूतपूर्व भविष्यात असा देखणा सोहळा बड्या मारुतीच्या असणाऱ्या या क्रीडांगणामध्ये आपण पाहतोय। अप्रतिम असं स्पर्धेचं आयोजन तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होत आहे। या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्रातल्या तब्बल आपण पाहिलं 15 संघ याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि आपापल्या गटातील मातब्बर संघांमध्ये 2 संघ जे आपण पाहतोय या स्पर्धेच्या असणाऱ्या अंतिम फेरीपर्यंत आहे। विशेष असे क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना आजच्या महत्वाच्या रंगतात लढतीच्या निमित्ताने आक्रमणासाठी सज्ज भरत गुंडा तेलगू टायटन्स अत्यंत महत्वाच्या लढती इतर आपण पाहिल्या क्षण आपण अनुभवले। अप्रतिम अशी पकड आपण पाहतो। विवंशी जो मूळचा गुजरातचा आहे त्याची पकड करताना आपण जरूर पाहिली। अत्यंत नेत्रदीपक असं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना गटदार अशा लढतीचे आपण साक्षीदार होताना आपण पाहतो। गगन गौडा एक महत्वाचा असणारा स्टार आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं 4 छान लावण्याचे काम केले या स्पर्धेच्या होते। चढाईची भीती जिंकली की शिखर आपोआप जवळ येतं आणि अशा ज्या पकडी असतात ते खऱ्या अर्थानं आपण पाहतो कबड्डीच्या भूमीत अर्थात लिंबापुरीमध्ये आपण पाहतोय। अत्यंत नेत्रदीपक अशी स्पर्धा डोळ्याची पावलं फेकणारी स्पर्धा आहे। या ठिकाणी आपण पाहत असताना वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्याच्या प्रयत्नातून साध्या होणारा महत्वाचा क्षण या ठिकाणी आपण पाहतो। गर्दी क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे। एकापेक्षा एक असे अस्सल खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवणार आहोत। आजची रात्र आपल्यासाठी एक निश्चित पर्वणी असणाऱ्या काही शंका नाही। रोहित पवार आणि युपी योद्धाचा असणारा महत्वाचा खेळाडू नहीं नहीं
नॅशनल हेरिंगचे संचालक सन्माननीय उद्योजक आदरणीय मुश्ताक भाई नाजवा यांच्या ठिकाणी आगमन होतं. खूप खूप स्वागत आहे. ए टिंकू बाहेर बसे. आधे मोटरेशन कुठे 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 संपूर्ण देशातील 15 महत्वाचे संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिले. आपापल्या गटातील मातबर संघांवर आपण जर पाहिलं तर महत्वाचे क्षण असताना 2 संघ, एका बाजूला युपी होता, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इथं नवी या ठिकाणी आता तो 300 असताना लढती आपण पाहिल्या. नेतृत्वाचं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवत असताना रंगतदार अशा लढतीच्या निमित्तानं जबरदस्त अप्रतिम. काय रे या क्षणांची आपण आतुरतेने वाट पाहतोय. सुंदर असे क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवत असताना या स्पर्धेत आपण पाहिलं प्रत्येक आतमध्ये आपण दिला होता. आणखी एक महत्वाचा असणारा क्षण या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवतो. शांतीला फोन कर. युपीचा असणारा लाडका खेळाडू आपण पाहतो या स्पर्धेच्या या रंगतदार अशा लढतींच्या निमित्तानं. प्रत्येक लढत ही अत्यंत महत्वाची आपण पाहतोय. प्रत्येक चढाई अत्यंत महत्वाची पाहतोय. मित्रांनो, चढाईची भीती जिंकली की शिखर आपण जवळ येतं असं म्हटलं जातं. आणि कबड्डीची असलेली वेगळी परिभाषा बंड्या मारुतीच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 अत्यंत नेत्रदीपक जिरे पुरं वडमाती नंचकोण इंचात म्हणजे युवा पलट्यांचं बराबर सुपर टॅकल पर बराबर नीरज नादर पॉइंट मित्र तुला संधी देतो आम्ही. नक्कीच नक्कीच मध्यंतरात तुझ्या 1 मिनिट जेवण. हो नाराज वजा महाराज भैया का मत होगा चना फुटा नहीं हा उल्ली पेन्सिल उंचडी जाता गोडा बद्दल गोळा दिल पण साठला का म्हणतो गोळा आज केंद्र त्याला पत्र का बोनस सिक्का सुनीलजी दुबे आपलं सुद्धा स्वागत आहे दादा. कस्टमचे खेळाडू आणि सतीशचंद्र माने महाराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू प्रो कबड्डी त्यांनी आधी नाव लौकिक केलं. सुनीलजी दुबे आपलं स्वागत. कंट्रोल पाहता 1 नंबर तो कंट्रोल पार
श्रीराम सदनचे परत परत श्रीराम सदनचे रहिवासी व बंडेवाडीचे मित्रपरिवार आपल्या सर्वांचं स्वागत दादा. खरंच आपण आतुरतेने वाट पाहत होतो, पण तुम्ही अंतिम दिवशी आणि अंतिम सामना पाहण्याकरिता तुमचाही मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सुरजित राईट टर्न ऑन कॅन प्ले इन द फायनल मॅच ऑफ टोट हाटे बी आणि गॅस बेंच इथे बी दोनच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात 8 आणि 10 बरोबर 2ची आघाडी. क्या बात है, एक मोठा शिकार करो तो शेर का करो, गीदड़ का शिकार करने में क्या मजा है. झाला का वाटलं नाही जरा हे वाटलं थोडा प्रॉब्लेम आहे रिव्ह्यू घ्यायचा ना थोडा हे वाटतं डाऊटफुल वाटतं. सेकंड हाफला भेटेल हे हंपर आता कुर्ती सेकंड हाफला आहे ना खरं आता संपला ना ककावा टाकणार ककावा टाकणार शाबाश कडक असा सुंदर असा टाक उत्तराला प्रत्युत्तर देताना आपण या ठिकाणी पाहतो. प्रत्येक क्षणाला उत्कंठ वाढवणारा सामना आणि प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद आणि आपला डॅन्सर मित्र महत्वाच्या असताना लढती आपण या ठिकाणी पाहतो की फाईट सायद आपण पाहतो. आजची रात्र आपल्यासाठी परभणी देणारी असेल यात काही शंका नाही. इतर श्रम सातत्याने दिसता याच्यातून आपण यशाला जबरदस्त कॉम्बिनेशन या स्पर्धेत आम्ही येताना आपण पाहत असताना ऑल आउट रेड जी भैया का महाराष्ट्र तसेच आमचे मित्र व महत्वाचे खेळाडू अंबरनाथून या ठिकाणी आलेले आहेत. निलेश तावडे आपलं सुद्धा स्वागत आहे. अरे उद्या 10 चला अभिनव सुरजितला उठकाम पडसन या स्पर्धेचा सातत्यपूर्ण असा खेळ राहिला तो सगळ्यांचा लाडका खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय गगन गौडा. टीव्हीच्या माध्यमातून आपण या खेळाडूला पाहतो. सिनियर नॅशनल मध्ये देखील या खेळाडूचं नेतृत्व अप्रतिम असा स्टार्ट या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना या सगळ्यासाठी फक्त शिट्टे आणला पाहिजे. टाळ्या आणि शिट्टे एकत्र 1 2 3 हे तिथे दिलं त्याने कसला वाढवलं खेळाडू आहे आपण पाहतो. या स्पर्धेत सातत्य राखलं आपण पाहत असताना सुरजित नरवाल सारखा असताना गुमान खेळाडू जो आमची रबावडिया एशियन गोल्ड मेडलिस्ट आहे, वर्ल्ड कप गोल्ड मेडलिस्ट आहे, डबल दिल्ली प्रो कबड्डीला आपण त्याला खेळाडूला पाहिलं. या ठिकाणी एक नदीला रिप्रेझेंट करतो. या स्पर्धेच्या क्षणांचे साक्षीदार
अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 अत्यंत सुरेख असं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. मोडून आपण पाहताना आणखी युपीला ब्लॉक करणारा गुरुवार खेळाडू गुरुच्या माध्यमातून या खेळाडूला आपण पाहिलं. त्या खेळाडू देखील सिनियर नॅशनल मध्ये पाहिलेला असणारा खेळाडू आहे. अप्रतिम असा स्टार या स्पर्धेसाठी आपण पाहत असताना भारत होता. यश मिळाल्यानंतर मित्रांनो आत्मविश्वास उंचावतो, कॉन्फिडन्स लेवल वाढते, दाखवतो या स्पर्धेच्या निमित्तानं हा खेळाडू. या स्पर्धेला 4 छान लावण्याचं काम केलं या खेळाडूला आपण पाहतोय. अप्रतिम स्टार्ट आपण पाहतोय. रोडला आले 18-14 पराठे पयागा मते लगा पकडला. जबरदस्त जबरदस्त टॅकल. मुंबईकर या पकडीसाठी टाळ्या कमी पडल्या, जोरदार पकड होता. पावला संघ आपण पाहतो इकडे नेहमीचा भाग आपला एक बलाढ्य संघ. अप्रतिमाशी सुरुवात दुपारमध्ये दाखवण्याचा प्रयत्न या संघाच्या माध्यमातून रेडर आउट दोन्ही स्कोर प्रत्युत्तर दिलं जात आहे. दोन्हीकडून रामकिशोरचा काम नाही दाखवण्याचा प्रयत्न, अप्रतिम असा प्रयत्न या ठिकाणी होत असताना हमने किसी से कम हमने भी है दम. क्या बात है. 15-19 जिंकणार. चढाई पडलं चुकीचं नाही, मात्र कुठून पुन्हा चढणं हाच खरा विजय असतो. दाखवावं लागेल, आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. ती या युपीला 4 गुणांचा असणारा पिछाडीवरती आहे, मात्र गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू. शाबास. कडक पकड यार, दोन्ही कॉर्नर मजबूत आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्याला ऍक्शन भेटते, प्रत्येक रेडवरती ऍक्शन भेटते, प्रत्येक चढाईमध्ये पॉईंट मारण्याचा प्रयत्न मिळते, डिफेन्स करण्याचा यशस्वी प्रयत्न मिळतात. मोठा मॅच काय जबरदस्त सामना आपण या ठिकाणी पाहतोय. नक्कीच यापेक्षा कशा बाबत दर्जाचे खेळाडू आहेत. ज्या खेळाडूचा मोठा बोलबाला राहिला खेळाडू आपण या ठिकाणी पाहतोय. गगन गौडा काल देखील स्पर्धेत असताना बेस्ट रनर म्हणून त्याला आपण सन्मानित केलं होतं. गगन गौडाला ब्लॉक करून टाकला. मुंबईकरांचा असणारा प्रेम टाळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. विस्फोटकाचा खेळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना अत्यंत नेत्रदीपक अशा पकडी आहेत आपण पाहतोय. पकडी आत्मविश्वासाची ओळख आहे, ती जितकी भक्कम तितकीच वाट अधिक सुरक्षित होते. आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं की पूर्वार्धापासून अत्यंत नेत्रदीपक असं प्रदर्शन घेणार आपण पाहतोय. इंडियन नेव्ही एका वेगळ्या उंचीवरती जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना परत होता. या स्पर्धेत आपण पाहतो आपल्या संघासाठी नेत्रदीपक असं प्रदर्शन आहे. डाव्या कोपऱ्यात तो टच करायचा आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय सन्माननीय सदानंद शेट्टे 50,000 चषक, त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेतला असणारा सर्वोत्कृष्ट खेळाडू याकरिता आपण पाहतो 1 लाख आणि चषक देऊन आपण त्याला सन्मानित करणार आहोत. आता सन्मान्य सुनील भाऊ शिंदे सन्मान्य आमदार यांच्या नेतृत्वानं ही मानाची आणि प्रतिष्ठेची असणारी स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न करतोय. बंड्या मारुतीचं असणारं यापूर्वी 4 राज्यस्तरीय स्पर्धा आपण मोठ्या दिमागात संपन्न केल्या. मंडळाचे असणारे आपले सगळे पदाधिकारी कौतुकास पात्र आहेत. एक उत्तम संघटन आहे. या भागातल्या असणाऱ्या आपण पाहतो 2-3 बिल्डिंग एकत्र आल्या आणि बंड्या मारुती नावाचं असणारं मंडळ आपण स्थापन केलं. 75 वर्षापूर्वी एक मंडळ स्थापन केलं असताना आज अमृत महोत्सव वर्षाकडे आपण वाटचाल करतोय. 1972चा तो काळ आणि त्यात आपल्याला माहिती आहे मित्रांनो, मुंबईमध्ये पहिला 6 थर लावण्याचा दहीहंडीतला विक्रम होता तो आपल्या बंड्या मारुतीचा. आणि मुंबईतला कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक या सर्व क्षेत्रात अग्रेसर असणारं मंडळ म्हणून बंड्या मारुतीकडे आपण पाहतो. आणि माणुसकीचं असणारं दर्शन बंड्या मारुतीला अनेक वेळा केलेलं आहे. आपण पाहिलं कोल्हापूरमध्ये आलेला महापूर असेल, त्या महापुरात भरपूर अशी साथ आपण दिली होती. कोल्हापूर जिल्ह्यासाठी अनेक ठिकाणी जिथं मदतीचा हात देता येतो ते जाण्यासाठी आपले कार्यकर्ते जातात आणि निश्चित स्वरूपात आपल्या बंड्या मारुतीच्या माध्यमातून ती मदत करत असतात. पुन्हा एकदा सपोर्ट आला असताना अप्रतिम असा प्रयत्न सुरू होता. स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत सुंदर असे खेळ आपण अनुभवत असताना आजच्या या रंगतदार अशा या रणनीच्या अपेक्षा आपण जर पाहिलं तर जागेवरती अत्यंत ताकदीने आपण पकड करताना आपण पाहतो.
यश टिकवण्यासाठी पकड मजबूत असणं तेवढंच महत्वाचं, जितकं ते मिळवणं. आणि ती जर सैल झाली की संधी हातातून निसटते, ती घट्ट ठेवणंच शहाणपण असतो. दाखवतो सुरुजीचा असणारा संघ जो आमचे व्यापारिया इंडियन गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यापर्यंत आपण पाहतोय स्लोली स्टडी बिन द रेस हे वाक्य अनुभवलंय ते इंडियन रेल्वेनं. आतापर्यंत त्यांची वाटचाल जर पाहिली तर अत्यंत चुरशीच्या लढाईमध्ये इंडियन रेल्वेनं आतापर्यंत फायनल मॅच फर्स्ट हाफ. खेळाकडे पाहत असताना श्रम सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला व्यवस्थित घालतो. 16. आता खेळाकडे पाहण्याचा असताना सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह अप्रोच लागतो, त्या खेळाडूने आपण दाखवलाय. या स्पर्धेचे असणारे 4 उपांत्य फेरीचे जे सामने, 4 जे उपांत्य फेरीत पात्र असणारे संघ आहेत. नेत्रदीपकाचं प्रदर्शन केलं. अगोदर इराण बँक असेल गेटला. प्रतिम प्रयत्न. मुंबईकर पुन्हा एकदा टाळा होऊन जाऊ द्या. कमाल युपी होता. अप्रथम अशी चढाई या ठिकाणी आपण पाहतो. चढाई म्हणजे केवळ उंची गाठणं नाही तर स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची प्रक्रिया. आणि त्यातून आपल्या संघासाठी पुन्हा एकदा महत्वाचं योगदान, महत्वाचा असणारा खेळाडू या ठिकाणी इन होताना आपण पाहतोय. वन्स अगेन इधर नवी रोहित तो मारीचा गेला 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 गेला. रेडर सेफ. रेडर सेफ. रेडर सेफ. पंजाबचे चाणक्य आहेत. आपण बघूया काय घडतं ते. अत्यंत महत्वाच्या क्षणाचे आपण साक्षीदार होतो. प्रत्येक हातमध्ये आपण एक रिव्ह्यू तर जरूर देतोय. मित्र लावलं